नाशिक सिडकोतील उपेंद्रनगर परिसरातील रुद्र शाळेच्या विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी पाण्याच्या डबक्यातून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतोय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लहान विद्यार्थ्यांना विटांवर उभे राहून आणि तोल सांभाळत शाळेत प्रवेश करावा लागत असून या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। रुद्र शाळेच्या संस्थापिका मुख्याध्यापिका डॉक्टर स्मिता पाटील यांनी सांगितले की रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदार तसेच लोकप्रतिनिधींना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या। रस्त्याला योग्य उतारा न दिल्यास पावसाचे पाणी शाळेसमोर साचेल आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल असा इशाराही देण्यात आला होता। मात्र या तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले। त्याचा परिणाम आता पहिल्या जोरदार पावसात समोर आलाय। शाळेच्या प्रवेशद्वारासमोर मोठे पाण्याचे डबके तयार झाले असून विद्यार्थ्यांना अक्षरशः कसरत करत शाळेत जावे लागत आहे। अनेक विद्यार्थ्यांचे बूट गणवेश भिजत असून अपघाताची भीती निर्माण झाली आहे। डॉक्टर स्मिता पाटील यांनी आरोप केलाय की वारंवार तक्रारी करूनही नगरसेवक आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे केराची टोपली दाखवली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा निष्काळजीपणाला प्राधान्य दिल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिक आणि पालकांनी संताप व्यक्त करत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून योग्य पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। एखादा अपघात घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाबाबत जबाबदारांवर कारवाई करून समस्या त्वरित सोडवावी अशी जोरदार मागणी परिसरातून होतीये। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।